नमस्कार, मी विजय जाधव। आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खास करून SRIसाठी जे फॉर्म आहेत वाटप झालेले त्या फॉर्मवर चिपकवण्यासाठी जे फोटो तयार करणारे मित्र आहेत, या फॉर्मवर फोटो चिपकवण्यासाठी फोटो तयार करणारे जे फोटोग्राफर मित्र आहेत त्यांच्यासाठी हा आव्हान करणारा एक व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केलेला आहे। तर विषय असा आहे की BLO म्हणून माझा पण अनुभव आहे म्हणून सांगतो की BLO म्हणून ॲपमध्ये जो फोटो आम्ही अपलोड करत असतो फॉर्म भरत असताना उमेदवाराचा, तर तो फोटो कॅप्चर करताना त्या ठिकाणी जी प्रणाली आहे ती म्हणजे दोघी कान आणि हनवटी चेहरा व्यवस्थित त्या ठिकाणी कॅप्चर होतो, तर तो ऑटो कॅप्चर होत असतो। आणि त्या ऑटो कॅप्चरमध्ये काय आहे की डोक्याचा वरचा भाग इथपर्यंत, बरोबर, तर इथपर्यंत ऑटो कॅप्चर होत असतो। आणि बरेच जे फोटो आमच्याकडे चिपकून येत आहेत तर त्या फोटोंमध्ये काय आहे की जो चेहरा आहे म्हणजे जे डोकं आहे डोक्याच्या बरोबर इथपर्यंत कट करून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपण जे रेग्युलर फोटोग्राफ्स असतात त्याप्रमाणे आपण करत आहात। तर ते काय होतं आहे की ऑटो कॅप्चरमुळे ते इथपर्यंत कॅप्चर होतं, हनवटी आणि चेहऱ्यासहित कॅप्चर होताना, आणि ती रेषा जी आहे म्हणजे वरची जी काही बॉर्डर आहे आपण दिलेली ती बॉर्डर त्या फोटोमध्ये ऑटो कॅप्चर होते आणि म्हणून त्या फोटोमध्ये कॅप्चर झाल्यानंतर वरती रेषा दिसते। आणि याच्यामुळे काय होईल की हा पूर्ण डाटा कायमस्वरूपी त्या ठिकाणी सेव्ह होईल आणि जेव्हा उमेदवारांकडे मतदान कार्ड पोहोचतील तेव्हा त्यांना वरती रेषा दिसेल आणि त्यांना असं वाटेल की कदाचित BLOमुळे ही चुकीची माहिती, आम्ही एवढे व्यवस्थित फोटो तयार केले आणि BLO लोकांनी चुकीची अपलोडिंग केली म्हणून आमचा फोटो खराब झाला। पण मुळात तुमचीही त्याच्यात काहीही चुकी नाही, तुम्ही रेग्युलर जसे फोटो आहात तसे तुम्ही तयार करून देत आहात आणि आमची पण काही चुकी नाही, कारण की ऑटो कॅप्चर होत असतं आणि सिस्टीमचीही काही चुकी नाही, कारण की दोघी कान समोर दिसले पाहिजे तसेच म्हणजे जे मॉडेलिंग फोटो आहेत ते यायला नको सिस्टीममध्ये, म्हणून त्यांनी ती प्रणाली घेतलेली की दोघी कान सहित ते कॅप्चर झाले पाहिजेत। पण ते ऑटो कॅप्चरिंगमध्ये डोक्याचा थोडासा वरचा भागपर्यंत ऑटो कॅप्चर होत असतं। तर फोटोग्राफर मित्रांना एक विनंती आहे की तुम्हाला आता जे काही या ठिकाणी फोटो दिसतो आहेत हे 2 फोटो आहेत। हा बघा, इकडचा एक जो फोटो आहे या फोटोमध्ये तुम्हाला वरच्या बाजूला बऱ्यापैकी जे बॅकग्राऊंड आहे ते घेतलेलं आहे, म्हणजे सोडलेलं आहे वरती जागा बऱ्यापैकी। हे कॅप्चर जेव्हा आम्ही करू ना तर ते तुम्हाला जे केव्हा करू आम्ही तर त्यावेळेस पूर्ण व्यवस्थित फोटो त्या ठिकाणी कॅप्चर होतो। पण इकडच्या बाजूला हा जे काही विदाऊट म्हणजे डोक्याच्या बरोबर वरती बॉर्डर घेऊन घेतलेली आहे, म्हणजे वरती स्पेस नाही सोडल्यामुळे जेव्हा आम्ही कॅप्चर करतो तर ती अशी रेषा या ठिकाणी दिसते आहे। आणि याच्यामुळे काय होईल तर चुकीचे फोटो अपलोड होतील, त्यामुळे काय होईल BLO म्हणून आमचंही नाव त्या ठिकाणी खराब होऊ शकतं की BLO लोकांनी चुकीची माहिती भरली, किंवा सिस्टीमचं नाव खराब होऊ शकतं की सिस्टीमने चुकीची या ठिकाणी अपलोडिंग केली आणि एवढं लोकांनी खर्च करून फोटोही चिपकवले तरीसुद्धा ते व्यवस्थित आले नाहीत, कारण की हा कायमचा डाटा सेव्ह होणार आहे। तर मी फोटोग्राफर मित्रांना आव्हान करतो की इथून पुढे तुमच्याकडे जे पण SRIसाठी फोटोग्राफ्स तयार करण्यासाठी, फोटो प्रिंट मारण्यासाठी तुमच्याकडे जे उमेदवार येतील, मतदार येतील, तर त्या मतदारांचे फोटो तयार करताना वरच्या बाजूला बऱ्यापैकी स्पेस सोडा, जेणेकरून BLO जेव्हा कॅप्चर करतील तेव्हा त्यांचा व्यवस्थित फोटो येईल आणि वरती रेषा येणार नाही आणि व्यवस्थित डाटा हा आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटला व्यवस्थित त्या ठिकाणी सेव्ह होईल आणि याच्यामुळे संपूर्ण ही प्रक्रिया आणखी सुलभ होईल। तर मी आव्हान करतो की तुम्ही हा जी काही माहिती आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। मी माझ्या गावातल्या फोटोग्राफरसाठी ही भेटून आलो बऱ्याच जणांना, पण हा प्रॉब्लेम फक्त माझ्या गावापुरता नाही तर सगळीकडे असू शकतो। तर तुम्ही तुमच्या संपर्कातले जर तुम्ही फोटोग्राफर मित्र असाल तर तुमच्या फोटोग्राफर मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, किंवा गावातले नागरिक असाल जे आपण गावातून तुम्ही पाहत असाल तुमच्या गावातल्या फोटोग्राफरपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे तुमच्या गावातले फोटो ते व्यवस्थित याच्या पुढचे जे फोटो तयार होतील तर ते व्यवस्थित वरती स्पेस सोडून तयार होतील आणि कॅप्चरिंग करताना BLO लोकांना अडचण येणार नाही आणि आपला डाटाही व्यवस्थित त्या ठिकाणी सेव्ह होईल। तर मी फोटोग्राफर मित्रांना आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशीच माहिती मी तुमच्या या आपल्या YouTube चॅनलला देत असतो। तर ही माहिती आवडली असेल, उपयोगाची वाटत असेल तर BLO मित्रांना, नागरिकांना आणि फोटोग्राफर मित्रांना विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या गावातल्या ग्रुपवर, मित्रांच्या ग्रुपवर याला शेअर करा। धन्यवाद।